Hello friends, today we enjoyed our last section of our astrologer's day. आज आपण तो पाठ्यघटक पूर्ण अभ्यासला. छान असं ते एक पाठ्यघटक होता. मित्रांनो, त्याच्यानंतर एक भाग आहे ज्याच्याबद्दल मी बोललो होतो, तो म्हणजे ब्रेन स्टॉर्मिंग. हा पहा, त्याच्याबद्दल मी भाष्य करणार आहे. पेज नंबर 7. नाउ वी हॅव सम ॲक्टिव्हिटीज. A1. Now, given below are some description. या ठिकाणी काही डिस्क्रिप्शन्स आहेत. Discuss them with your partner and find out one word. तुम्हाला ते डिस्क्रिप्शन वाचायचं आहे आणि त्याच्या संबंधी एक शब्द आहे, तो शब्द शोधायचा आहे. Each of them an example is given for you. आणि त्या ठिकाणी एक एक्झाम्पल दिले त्यांनी. पहिलं पहा, द सायंटिफिक स्टडी ऑफ द युनिवर्स. या जगाचा एक जर शास्त्रीयदृष्ट्या अभ्यास केला, अँड द ऑब्जेक्ट इन इट, त्या ऑब्जेक्टचा अभ्यास करणारे गोष्ट इन्क्लूड स्टार्स, प्लॅनेट्स, न्यूब्लेन अँड गॅलेक्सी. त्यात कोण समावेश आहे? याचे ग्रह, तारे, पूर्ण सूर्यमंडल आहे. याचा अभ्यास करणारं शास्त्र म्हणजे त्यांनी दिलं आहे ॲस्ट्रॉनॉमी. मित्रांनो, बी भागमध्ये दिला आहे. मी तुम्हाला काही फक्त वाक्य वाचून दाखवणार आहे. पूर्ण ते वाक्य वाचल्यावर मराठीत सांगणार आहे आणि मग तुम्हाला त्या शब्दाचा अर्थ शोधायचा आहे, काढायचा आहे. पहा पुढचं वाक्य, द स्टडी ऑफ द मुवमेंट्स ऑफ द प्लॅनेट्स. जे ग्रह आहेत त्यांची हालचाल करणारं शास्त्र, किंवा सूर्य, चंद्र, तारे, इन द बिलीफ दॅट these movements can have an influence on people's life. की जे माणसाच्या जीवनावर प्रभाव टाकतात, त्याचा अभ्यास करणारं शास्त्र म्हणजे काय? त्याच्याबद्दल शब्द असेल तो इथे लिहायचा आहे तुम्हाला इंग्रजीत. त्यानंतर अ प्रिडिक्शन ऑफ व्हॉट विल हॅपन इन फ्युचर. भविष्यात काय घडेल त्याच्याबद्दलचं भाकीत करणारं शास्त्र. तो एक शब्द आहे, तो शब्द इथे मांडायचा आहे, तो म्हणजे इंग्रजीमध्ये. त्यानंतर सायंटिफिक डिसिप्लिन दॅट स्टडीज मेंटल स्टेट्स अँड प्रोसेस अँड बिहेवियर इन ह्युमन अँड अदर ॲनिमल्स. मानवाच्या किंवा प्राण्यांच्या शास्त्रीयदृष्ट्या शास्त्रीयदृष्ट्या वर्तनाचा अभ्यास करणारं शास्त्र म्हणजे काय? तुम्हाला कदाचित शब्द सुचला असेल, तो शब्द इथं लिहायचा. हे तुमचं ब्रेन स्टॉर्मिंग आहे मित्रांनो. तुम्हाला तुमच्या मेंदूला उजाळा द्यायचा आहे. त्यानंतर बी भाग जो आहे, इन द स्टोरी we are told that the town hall park was a remarkable place. आपण जो पाठ्यघटकाचा अभ्यास केला त्या ठिकाणी टाउन हॉल पार्क जो भाग होता त्याचा तो एक प्रख्यात असा भाग होता. इन मेनी वेज फॉर अन ॲस्ट्रॉलॉजर टू बिल्ड हिज बिझनेस. त्या ॲस्ट्रॉलॉजरच्या दृष्टीने तो भाग अतिशय महत्त्वाचा होता. डिस्कस इट इन अ ग्रुप अँड लिस्ट द एक्सेप्शनल क्वालिटी ऑफ द प्लेस. त्या ठिकाणाचे काही वैशिष्ट्य होते, त्या वैशिष्ट्यांची माहिती तुम्हाला द्यायची होती. त्यांनी एक उदाहरण म्हणून दिले. त्यांनी पहा, सर्जिंग क्राउड. लोकांचा अगदी घोळका त्या ठिकाणी राहायचा. अजून काही गोष्टी आहेत ज्या तुम्हाला मांडायच्या आहेत त्या ब्लँक पेजमध्ये. त्या गोष्टी या ठिकाणी तुम्हाला लिहायच्या आहेत मित्रांनो.
ओके. टाउन जो पार्क होता, टाउन हॉल पार्क, त्या रस्त्याच्या भोवती काय काय गोष्टी होत्या, मोठी दुकानं असतील, लोकांना आता तुम्हाला त्या पॅसेज वाचल्यावर तुम्हाला सगळ्या गोष्टी त्या दिसतील, त्यांचा उल्लेख या ठिकाणी करायचा आहे. त्यांनी हे केलं आहे, अ सर्जिंग क्राऊड, घोडका, लोकांचा घोडका, ये जा करणारे लोक. त्यानंतर सी भाग, द ॲस्ट्रॉलॉजर नेव्हर ओपन हिज माउथ. तो ॲस्ट्रॉलॉजर त्याचं तोंड कधीही उघडत नव्हता. आपण पाठ्यघटक अभ्यास करताना त्याचा अभ्यास केला होता. टिल द ऑदर हॅड स्पोकन फॉर ॲटलिस्ट 10 मिनिट, जोपर्यंत समोरचा व्यक्ती 10 मिनिटांपर्यंत बोलत नाही तोपर्यंत. डिस्कस द रिझन बिहाइंड हिज ॲक्ट. मग याच्या मागचं काय कारण असेल, रिझन म्हणजे कारण काय असेल ते तुम्हाला शोधायचं आहे. त्या ठिकाणी ती ॲक्टिव्हिटी त्यांनी एक सॉल्व करून दाखवली आहे. ये म्हणून, ही इज गुड ॲट रीडिंग द पीपल. तो लोकांचा म्हणजे लोकांना चांगल्यापैकी त्याला वाचता येत होतं. माझं कोणते कोणते कारण आहे की जो शांत राहायचा आणि त्यांचं भविष्य तो सांगायचा. ओके माय फ्रेंड्स, ते मुद्दे या ठिकाणी तुम्हाला लिहायचे आहे, 2-3 मुद्दे. आपल्या मित्राचा मदत घ्या, तुम्हाला जेवढं शक्य होईल तेवढं लिहायचा प्रयत्न करा या ठिकाणी. थोडक्यात मी तुम्हाला मराठी सांगतो वाटलं असतं. तो ही इज गुड ॲट रीडिंग द पीपल, तो लोकांचा चांगल्यापैकी अभ्यास करायचा, त्या लोकांना ओळखता येत होतं. नंतर ही हॅज अ गुड प्रॅक्टिस, सॉरी मी ॲन्सर सांगितलं की त्याला एक चांगली त्या व्यवसायाची चांगली एक सवय होती. त्यानंतर त्याला चांगला अनुभव होता, त्याला लोक ओळखता येत होती. अशी भरपूर कारणं आहेत, ते इंग्रजीमध्ये या ठिकाणी तुम्हाला पॉइंट आउट करायचं आहे. ही सुद्धा काय एक ॲक्टिव्हिटी आहे मित्रांनो. त्यानंतर डी मध्ये काय दिलंय, द टॅक्टिक्स यूज बाय द ॲस्ट्रॉलॉजर, टॅक्टिक्स यूज बाय the astrologer to earn his ways are the tactics. थोडक्यात तर त्या टॅक्टिक्स ज्या आहेत त्या पहिली आहे ॲनालिसिस ऑफ ह्युमन ट्रबल्स. या ठिकाणी पुस्तकात दिलेलं आहे. आता बा, हिज द टॅक्टिक्स यूज बाय द ॲस्ट्रॉलॉजर टू अर्न हिज वेजेस आर. त्याचे वेजेस म्हणजे रोजची जी रोजंदारी कमवण्यासाठी, म्हणजे पैसे कमवण्यासाठी तो विविध प्रकारचे टॅक्टिक्स वापरायचा, उपाय वापरायचा, मार्ग वापरायचा. पैसे कमवण्यासाठी काहीतरी करावं लागेल आणि तो काय होता तुम्हाला माहिती आहे. तर त्यांनी एक पहिलं दिलं आहे की ॲनालिसिस ऑफ ह्युमन ट्रबल्स. मानवाचे जे ट्रबल्स होते, मानव कोणत्या कोणत्या संकटांना तो तोंड देतो, त्याच्याबद्दल त्याला ॲनालिसिस करता येत होतं, त्याच्याबद्दल त्याला एक विशिष्ट असं निदान करता येत होतं. तर अशी 3 टॅक्टिक्स तुम्हाला या ठिकाणी लिहायचे.
अजून तो काय करायचा, तू चांगल्यापैकी 10 मिनिटं त्या व्यक्तीला वाचायचा, थोडक्यात ऐकून घ्यायचा. त्यानंतर मग काही असे प्रसंग तो सांगायचा की जे प्रसंग 10 पैकी 9 लोकांना अगदी तंतोतंत लागू होतील. असे काही 4 घटक आहेत, ते प्रॅक्टिस तुम्हाला या ठिकाणी मांडायचं आहे. ओके माय फ्रेंड्स. त्यानंतर A2 हा भाग जो होता हा होता A2चा भाग होता, सॉरी. नंतर बी भाग, A2चा बी भाग किंवा दुसरा भाग, A2चा दुसरा भाग. या ठिकाणी काय दिलंय, an astrologer's appearance helps to create an impression on his clients. त्या ॲस्ट्रॉलॉजर्स जे काही ॲपिरन्स होतं, मागे आपण तुम्ही लिखाण केलं असेल, त्याचा पेहराव हा त्याच्या क्लायंट्सला काय करायचं, इम्प्रेस करायचं. कम्प्लीट द फॉलोइंग. तर ते इम्प्रेस करणं जे ॲपिरन्स होतं त्या ठिकाणी हा जो टेबल दिला आहे त्यांनी, एक टेबलमध्ये द तुर्बन ऑन हिज हेड, कोणत्या गोष्टी होत्या की जे इम्प्रेस करायचं. त्या गोष्टी या ठिकाणी मांडायच्या तुम्ही. ए बी सी डी तुम्हाला चांगल्यापैकी मांडता येईल. ओके माय फ्रेंड्स. त्यानंतर तिसरा जो भाग आहे, रीड द फॉलोइंग सेंटेन्सेस अँड चूज द करेक्ट वन. खालील वाक्य वाचा आणि त्यापैकी कोणतं विधान काय आहे, योग्य आहे, ते विधान जोडा त्या वाक्यांना. ओके माय फ्रेंड. मी एक वाक्य वाचून दाखवतो. द ॲस्ट्रॉलॉजर सेज दॅट इफ नायक डज नॉट लिव्ह हिज विलेज अगेन ही वुड. ॲस्ट्रॉलॉजर त्या नायकला म्हणतो की जर त्याने त्याचं खेळ सोडलं नाही तर काय होईल. त्यांनी 4 ऑप्शन दिले. रिटर्न द मनी, फेस डेंजर, गो बॅक होम अँड स्टॉप लुकिंग फॉर द मॅन हू ट्राय टू किल हिम, नॉट फाइंड द किलर. याच्यापैकी कोणतं योग्य आहे. पुन्हा एकदा वाक्य वाचतो मी. द ॲस्ट्रॉलॉजर सेज दॅट इफ नाईट डज नॉट लिव्ह हिज विलेज अगेन. जर ॲस्ट्रॉलॉजरने ते खेळ सोडलं नाही तर मग त्याला काय संकट द्यावं, म्हणजे त्याला कोणत्या गोष्टीला तोंड द्यावं लागेल. आय थिंक सेकंड, यू वुड फेस डेंजर. त्याला काहीतरी धोका होईल. अशा प्रकारे जे योग्य आहे ते, अशा प्रकारे हे ए बी सी डी ई एफ जी तुम्हाला जेवढं शक्य होईल तेवढं ते वाचा आणि व्यवस्थित ते सॉल्व्ह करा. ओके माय फ्रेंड्स. त्यानंतर 5वा जो भाग आहे तो आहे रीड द फॉलोइंग सेंटेन्सेस अँड फाइंड आउट ट्रू ऑर फॉल्स स्टेटमेंट. चूक की बरोबर ते विधान आहे का ते सांगा आणि पहा पुढे करेक्ट द फॉल्स स्टेटमेंट. आणि जर विधान चूक असेल तर ते फॉल्स विधान करेक्ट लिहा. ओके माय फ्रेंड्स. नंतर 5वा जो भाग आहे, द ॲस्ट्रॉलॉजर हॅज चेंज हिज अपीयरन्स अँड हिज पर्सोना वेन ही अराइव्ड इन द सिटी. तो जो ॲस्ट्रॉलॉजर होता त्याने आपला पेहराव अगदी पूर्ण बदललेला होता त्या शहरात आल्यामुळे. गिव्ह स्पेसिफिक रिझन. त्याचं स्पेसिफिक कारण सांगा. मित्रांनो तुम्हाला कारण माहीत असेल, शेवटचा जो पॅराग्राफ आहे त्या ठिकाणी ते कारण आहे. त्यानंतर द डार्कनेस लोड दॅट वॉज इनसाइड द स्ट्रेंज ॲस्ट्रॉलॉजर हॅज डिसअपियर्ड थ्रू दिस सेंटेन्स. एक्सप्लेन द सिग्निफिकन्स ऑफ द टायटल अँड ॲस्ट्रॉलॉजर्स डे. आता वाक्य पुन्हा एकदा वाचतो मी. द डार्कनेस लो दॅट वॉज इनसाइड द ॲस्ट्रॉलॉजर हॅज डिसअपियर्ड. त्याच्या मनात जे अंधार होतं, काळोख होता, तो काळोख नाहीसा झाला होता. या विधानावरून अँड ॲस्ट्रॉलॉजर्स डे हे जे शीर्षक आहे हे शीर्षक स्पष्ट करा.
तुम्ही ती स्टोरी ऐकली असेल, त्याच्यामुळे तुम्हाला त्याचं त्या ॲस्ट्रॉलॉजर डेचं विधान जे आहे ते कसं स्पष्ट करता येईल ते मांडता येईल. त्यानंतर मग काही ॲक्टिव्हिटी आहेत की ज्या एक प्रकारे PR सारख्या आहेत, पर्सनल रिस्पॉन्स सारख्या आहेत, त्या सोडवा, त्या वाचा, ते समजून घ्या. त्यानंतर A3 जी ॲक्टिव्हिटी आहे त्या ठिकाणी ती अतिशय मजेशीर आहे. पहा, इन द स्टोरी द फॉलोइंग कॅरेक्टर्स रिव्हील देअर क्वालिटीज. या ठिकाणी या स्टोरीमध्ये काही 3 पात्र आहेत, त्यांचे काही क्वालिटी आहे, त्या क्वालिटी दिसत आहे. थ्रू वर्ड्स अँड ॲक्शन, त्यांच्या वागण्याने आणि त्यांच्या बोलण्याने त्या क्वालिटी दिसतात. पिक आउट द वर्ड्स दॅट डिस्क्राईब देम फ्रॉम द बॉक्स अँड राईट इन ॲप्रोप्रिएट कॉलम. या कॉलममध्ये ते व्यक्तींच्या काही ज्या ॲक्टिव्हिटी आहेत त्या ॲक्टिव्हिटी सांगायच्या. पहिल्या ठिकाणी ॲस्ट्रॉलॉजर कसा होता? शिव, चतुर होता. त्यानंतर मग गुरुनायक कसा होता? मॅनिप्युलेटिव्ह होता, म्हणजेच उद्धट होता. नंतर ॲस्ट्रॉलॉजर्स वाईफ कशी होती? केअरिंग, काळजी घेणारी होती. मग इतर जे शब्द आहेत त्या ठिकाणी 4-5 शब्द, ते शब्दांचा अर्थ डिक्शनरीमध्ये शोधा आणि ते कॉलममध्ये ते भरा. ओके माय फ्रेंड्स. त्यानंतर खाली जो कॉलम आहे, मॅच द सफिक्स विथ द वर्ड्स अँड मेक नाउन्स वन इज डन फॉर यू. त्या ठिकाणी या कॉलममध्ये एक वर्ड दिला आहे, एक सफिक्स दिला आहे. सफिक्स म्हणजे एका शब्दानंतर येणारा शब्द. आता पहा, एक वर्ड आहे ऑप्शन, हा वर्ड आहे. नंतर सफिक्स जे आहे त्याला खरं म्हणजे त्यांनी जम्बलिंग दिलं आहे, परंतु तो सफिक्स कोणता आहे? ER, म्हणजेच तो नाउन काय झाला तयार? ऑप्शनल. तर अशा प्रकारे काही जे शब्द दिले आहेत त्यांना तुम्हाला सफिक्स लावायचे, ते वाचून व्यवस्थित तो शब्द इथं लिहायचा. अशा प्रकारे हे तुम्हाला एक प्रकारचं टास्क, होमवर्क मित्रांनो आहे की जे तुम्हाला तुमच्या लिखाणाला चालना देईल. अगदी तुम्हाला असं म्हणावं लागेल की ते अगदी पिळून टाकेल जर तुम्ही मन लावून अभ्यास केला तर. आणि ॲज अ स्टुडंट ऑफ लँग्वेज इट इज नॉट सो हार्ड. ते काही एवढं कठीण नाही मित्रांनो. ठीक आहे मित्रांनो, तर भेटूया पुढच्या लेक्चरला की जे आय थिंक इट विल बी अबाउट आवर फर्स्ट पोएम. ओके, गुड डे.